तुम्हाला पण असं कधी वाटलं आहे का, जुने मराठी पिक्चर आपण बघायचो त्यामध्ये अभिनेत्री अभिनेत्यासाठी शेतामध्ये जेवण घेऊन जायची टोपल्यातून आणि भाकरीबरोबर एक सुकी भाजी असायची. मला बऱ्याच वेळा हा प्रश्न पडायचा की ती सुकी भाजी काय असेल. बऱ्याच वेळा मला वाटायचं की ते कडधान्याची कधी सुकी भाजी असेल, मुगाची, चवळ्याची वगैरे, किंवा कधी वाटायचं की ही अंड्याची भुर्जी तर नसेल ना. बरेच दिवस झालं माझी तब्येत बरी नव्हती, सर्दी वगैरे झालेली आणि काय खायचं म्हटलं तर तोंडाला चवच नव्हती. तब्येत बरी नव्हती म्हणून मी आरामच करत होते आणि माझी मुलगी आणि आहो बराचसा स्वयंपाक करत होते. तर तेव्हा मी एक मराठी पिक्चर पाहिला आणि त्यामध्ये मला ही भाजी परत दिसली. मला असं वाटलं की ही अंड्याची भुर्जीच असेल, म्हणून अंड्याची भुर्जी खाण्याची इच्छा झाली आणि अंड्याची भुर्जी बनवायला घेतली. 4 अंड्याची भुर्जी मी इथे बनवणार आहे. त्यासाठी मीडियम आकाराचे 2 कांदे आणि 1 टोमॅटो चॉपरमधून छान बारीक करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये अद्रक लसूणची अशी जाडसर वाटलेली पेस्ट टाकली. तुम्ही पण असा मराठी पिक्चर बघताना जी सुकी भाजी असते तर ती कोणती भाजी असेल असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पण असं कधी वाटले का किंवा क्युरियोसिटी वाटली का की ही भाजी कोणती असेल. त्यामध्ये कांदा टाकला. कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर लालसर कलर आल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलं. टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक कट करून घेतला होता आणि हे सर्व तेलामध्ये छान परतून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजायला मदत होते. हे सर्व छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत. यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि आपल्या भुर्जीला कलर अगदी छान यावा, पाहताच तोंडाला पाणी सुटावं म्हणून त्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर टाकली आणि आमचा सातारी घाटी मसाला. आपल्या चवीनुसार तिखट मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व छान असं परतून घ्यायचं. हा जो मसाला आहे तो मसाला छान चवीचा व्हायला हवा, म्हणजे आपली भुर्जीसुद्धा अगदी छान चवीला लागते. त्यानंतर एक करून 4 अंडी यामध्ये फोडून टाकली आणि याला छान मिक्स केलं. याच्यावरती झाकण ठेवून याला थोडा वेळ असंच ठेवू द्यायचं, म्हणजे भुर्जी आतल्या आत अगदी छान शिजली जाते. इथे पाहू शकता तुम्ही, अगदी छान तोंडाला पाणी सुटेल अशी भुर्जी तयार झाली. आता याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची. तुम्हाला हवं असेल तर थोडासा गरम मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता, कारण प्रत्येकाची स्वयंपाक बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते. पाहू शकता तुम्ही, अगदी छान तोंडाला पाणी सुटेल अशी आपली अंड्याची भुर्जी बनवून तयार झालेली आहे. आणि बऱ्याच दिवसातून मी या भुर्जीसोबत भाकरी खाल्ली आणि पोट भरून जेवली. त्यामुळे मला अशा मराठी जे चित्रपट असतात त्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण बऱ्याच दिवसाची जी माझ्या तोंडाची चव गेली होती ती या भुर्जीमुळे परत आली. तुम्हाला पण कधी वाटलं की तोंडाला चव नाही आहे तर अशा पद्धतीने चमचमीत अंड्याची भुर्जी नक्की बनवून पहा. थँक्यू.